मेघालय हिरव्यागार जंगलांचा, धबधब्यांचा आणि रहस्यांनी भरलेला प्रदेश। इंदोरहून आलेलं एक नवविवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम हनीमूनसाठी या स्वर्गीय प्रदेशात आलं होतं। पण त्यांची ही रोमॅन्टिक सहल लवकरच एका भयानक मर्डर मिस्ट्रीत बदलली। एक नवरा खोल दरीत मृत सापडला आणि त्याची नववधू ती गायब। पण खरी कहाणी यापेक्षा कितीतरी धक्कादायक होती। 11 मे 2025 रोजी इंदोरमधील राजा रघुवंशी आणि सोनम यांचे लग्न झाले। लग्नानंतर अवघ्या 9 दिवसांनी म्हणजेच 20 मे रोजी हे जोडपं हनीमूनसाठी मेघालयच्या शिलाँग येथे रवाना झालं। त्यांनी तिथे एक होमस्टे बुक केले आणि शिलाँग व चेरापुंजी यांसारख्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन केला। 23 मे रोजी दुपारी त्यांचा कुटुंबांशी शेवटचा संपर्क झाला। त्यानंतर दोघांचेही फोन बंद झाले आणि ते बेपत्ता झाले। ही कहाणी आहे मेघालयच्या जंगलात झालेल्या मर्डर मिस्ट्रीची, जिचा खुलासा नुकताच झालेला आहे। आज याच विषयी सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मध्य प्रदेशातील इंदोर शहरात राहणारे राजा रघुवंशी आणि सोनम यांचं लग्न 11 मे 2025 रोजी थाटामाटात झालं। लग्नानंतर अवघ्या 9 दिवसांनी 20 मे रोजी हे जोडपं हनीमूनसाठी मेघालयला रवाना झालं। शिलाँगच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी आपला हनीमूनचा आनंद लुटायचं ठरवलं। 22 मे रोजी ते मावलखियात गावात पोहोचले, जिथे त्यांनी प्रसिद्ध रूट ब्रिज पाहण्यासाठी 3000 पायऱ्या उतरून गोंगरियात गावात रात्र काढली। परंतु 23 मे रोजी होमस्टे मधून चेकआउट केल्यानंतर हे जोडपं रहस्यमयरित्या गायब झालं। 23 मे रोजी दुपारी राजा आणि सोनम यांचा त्यांच्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क झाला। त्यानंतर त्यांचे फोन बंद झाले। 24 मे रोजी त्यांची भाड्याची स्कूटी शिलाँग सोहरा रस्त्यावरील एका कॅफे जवळ लावारिस अवस्थेत सापडली। मेघालय पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। जवळपास 50 जणांच्या टीमने स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जंगलात सर्च ऑपरेशन राबवलं। अखेर 2 जून 2025 रोजी वेई साव डॉंग धबधब्याजवळील एका खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला। त्याच्या उजव्या हातावरील राजा हा टॅटू आणि स्मार्ट वॉचमुळे त्याची ओळख पटली, परंतु सोनम तिचा काहीच पत्ता नव्हता। पोस्टमॉर्टम अहवालाने सत्य समोर आणलं। राजाची हत्या एका धारदार हत्याराने स्थानिक दाव चाकूने केली गेली होती। घटनास्थळाजवळ पोलिसांना राजाचा मोबाईल फोन, रक्ताने माखलेले दाव, एका महिलेचा पांढरा शर्ट आणि पेंट्रा 40 औषधाची पॅकेजिंग सापडली। यामुळे हत्येची शक्यता बळावली। राजाच्या कुटुंबाने स्थानिक पोलिसांवर नाराजी व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली। त्यांचा संशय होता की राजाची पर्स, सोन्याची चैन आणि हिऱ्याची अंगठी गायब आहे। यामागे लूट आणि हत्येची शक्यता आहे, पण खरं रहस्य अजून उलगडायचंच होतं। 8 जून 2025 रोजी सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील काशी ढाब्यावर आढळली। ती बेचैन आणि आजारी अवस्थेत होती। इंदोर पोलिसांनी मेघालय पोलिसांच्या सूचनेनुसार तिला ताब्यात घेतलं। तिला मेघालयमध्ये नेण्यात आलं आणि तपासात तिने धक्कादायक खुलासे केले। मेघालय डीजीपी इदाशिशा नोंगरांग यांनी सांगितले की सोनमनेच आपल्या प्रेमी राज कुशवासह इतर तिघांना सुपारी देऊन राजाची हत्या करवली। पोलिसांनी इंदोरमधून विशाल आणि आकाश या 2 आरोपींना, तर मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील खिमलासा इथून आनंद कुर्मी या 3ऱ्या आरोपीला अटक केली। 4था आरोपी राज कुशवा अद्याप फरार आहे। सोनमने 9 जून रोजी गाझीपुरात स्वतःहून शरणागती पत्करली आणि तिच्या अटकेने या प्रकरणाला नवे वळण मिळाले। सोनमने तपासात कबूल केली की तिचे राज कुशवासोबत प्रेम संबंध होते। तिने आणि राज कुशवाने मिळून राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली। पोलिसांच्या मते विशाल, आकाश आणि आनंद कुर्मी यांनी हत्येत सक्रिय सहभाग घेतला। विशालने हत्येसाठी शिलाँगपर्यंत राजा आणि सोनमचा पाठलाग केला, तर आकाशने हत्येत वापरलेले दाव स्कूटीच्या डिक्कीत लपवले होते। आनंद कुर्मीने राजावर पहिला हल्ला केल्याचा दावा आहे। पोलिसांना असेही आढळले की हत्येनंतर सोनम आणि आरोपी वेगवेगळ्या मार्गांनी मेघालयातून पळाले। सोनम उत्तर प्रदेशात गेली तर इतर आरोपी मध्य प्रदेशात परतले। हत्येचे कारण प्रेमसंबंध आणि संभाव्य लूट असल्याचा संशय आहे, कारण राजाची सोन्याची चैन, हिऱ्याची अंगठी आणि इतर वस्तू गायब आहेत।
सोनमच्या शरीरावर कोणत्याही जखमांची निशाण नसल्याने ती स्वतः या षडयंत्रात सहभागी होती असा पोलिसांचा निष्कर्ष आहे। या हत्याकांडाने मेघालयातील पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या प्रकरणात न्यायाचे आश्वासन दिले आहे। राजाचे कुटुंबीय आणि रघुवंशी समाजाने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। सोनमने हत्येची सुपारी का दिली, तिचे आणि राज कुशवाचे नेमके संबंध काय होते आणि फरार राज कुशवा कधी सापडणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। या प्रकरणाचा तपास मेघालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुरू आहे आणि लवकरच आणखीन खुलासे होण्याची शक्यता आहे। निसर्गाच्या सौंदर्यात लपलेलं हे भयानक सत्य काय आहे हे तर वेळच ठरवेल। ही होती इंदोरच्या नवविवाहित जोडप्याच्या मेघालयातील हत्याकांडाची थरारक कहाणी। अशा घटना आपल्याला नातेसंबंधावर आणि विश्वासावर प्रश्न उपस्थित करतात।